हनुमान की जय, योग महाराज की जय। विठ्ठल 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 कुंडली गोवर्धन चिंतनासी नलगे वेळ, चिंतनासी नलगे वेळ सर्व काळ करावे सदा वाचे नारायण ते वदन मंगळ। पै सर्वोत्तम भाव एरवाव पसारा सदा वाचे नारायण ते वदन मंगळ। ऐसे उपदेशी तुका, ऐसे उपदेशी तुका अवघ्या लोका सकळा सदा वाचे नारायण ते वदन मंगळ। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका। आवाज येतो सर्वांना ऐकायला? ऐकू येतं का? मागे एक श्लोक म्हणतो पुढे, सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा, सर्वजण म्हणा, सर्वांनी म्हणा। वसुदेव सुतं देवं, वसुदेव सुतं देवं। सर्वजण म्हणा, मोठ्याने जोरात म्हणा ना जरा। वसुदेव सुतं देवं, वसुदेव सुतं देवं। कंसचानूरमर्दनं, कंसचानूरमर्दनं। देवकी परमानन्दं, देवकी परमानन्दं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं, 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 कृष्णं वन्दे जगद्गुरुं। चिंतनासी नलगे वेळ सर्व काळ करावे सदा वाचे नारायण ते वदन मंगळ। भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला हा जो अभंग आहे, जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ देवनिवासी तुकोबाराय यांचा 4 चरणांचा गोड चिंतनीय असा अभंग आपल्या या एक दिवसीय नामसंकीर्तन महोत्सवात निरूपणासाठी निवडलेला आहे। विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 4 चरणांचा। या अभंगावर संकल्पित वेळेच्या आतमध्ये काहीच चिंतन मांडण्यापूर्वी एक छोटासा परिहार द्यायचा आहे। तो असा, अतिपवित्र पावन मंगलमय पुणित आपला हा खरं तर नांदगाव शिवार आहे। हा शिवार सौंदाने शिवार नाही, नांदगावचा शिवार आहे, पण सूर्यवंशी परिवार हा सौंदाण्याचा आहे। अनेक सौंदाण्याचे परिवार हे नांदगाव शिवारामध्येच आहेत। तुम्हाला सांगू, गाव सौंदानं मोठं आहे पण शिवार नांदगावचं मोठं आहे। खरंच ना, शिवार नांदगावचं मोठं आहे आणि म्हणून ही असे अनेक सौंदाण्याची मंडळी जी नांदगाव शिवारामध्ये वास्तव्याला आहे, त्यातला हा सूर्यवंशी परिवार वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण श्रावण पांडुरंग सूर्यवंशी यांच्या
वर्षश्राद्धाप्रित्यर्थ या कीर्तन सेवेचं आयोजन समस्त सूर्यवंशी परिवाराने केलंय. त्यात त्यांच्या पत्नी आहेत गंगा भागीरथी अरुणाबाई श्रावण सूर्यवंशी, त्यांचे सुपुत्र आहेत श्री गोरख श्रावण सूर्यवंशी, अजून दुसरे सुपुत्र आहेत श्री योगेश श्रावण सूर्यवंशी, आणि अजून त्यांच्या एक सुकन्या पण आहेत सौभाग्यवती सुवर्णा दीपक शेवाळे, ही त्यांची मुलगी आहे. या सर्वच मंडळींनी या कार्यक्रमाचं आयोजन केले. या कार्यक्रमासाठी मला ज्यांनी निमंत्रित केलं ते आमचे हृदयस्थ मित्र परम आदरणीय हरिभक्तीपरायण नंदूभाऊंच्या निरातिशय प्रेमास्तव इथपर्यंत येणं झालं. आल्यानंतर अनेक चेहरे ओळखीचे भेटले, आनंद वाटला. विठ्ठल कीर्तनासाठी ही साथसंगत करण्यासाठी जी मंडळी उपस्थित आहे त्याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परम हृदयस्थ मित्र परम श्रद्धेय संतोष महाराज अर्थात नरवडे गुरुजी, ते सुंदर कीर्तनकार पण आहेत, शिक्षक पण आहेत. अजून आमचे दुसरे मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण सुनील महाराज आहेत. या परिसरामध्ये टाकळीला वारकरी परंपरेचे धडे देण्याचं काम ज्यांनी अतिशय जोमामध्ये चालवलेलं आहे, मूळचे ते विदर्भातले आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज घाटे, ते पण आहेत. त्यांचे सर्व विद्यार्थी वर्ग या ठिकाणी आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मृदंगाचारी महाराज अंकुश महाराज आहेत, सुंदर ते पण मृदंग वाजवतात. शिरसोंडीचं साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. यूट्यूब चॅनलवाले, काय चॅनलचं नाव आहे तुमच्या? वारकरी HD. बरं, ते इंग्रजी मधले म्हणून कळालं नाही मला. विठ्ठल बरीच मंडळी परिसरातून बरीच मंडळी आलेली आहे. मला आता चांदवड कोतवाल वस्तीवरून पण फोन होता, ते म्हटलं कोणी सावंत नावाचे त्यांचे पाहुणे येणार आहेत. खडकीवरून आमची बरीच मंडळी आलेली दिसते, आजूबाजू परिसरातून बरीच मंडळी आहे. तर या सर्वांचं एकदा मनपूर्वक कौतुक करतो आणि अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल आमचे अजून एक मित्र साईनाथ भाऊ या ठिकाणी आहेत. ही मंडळी जरा यायला उशीर व्हायला लागला. कीर्तनाची वेळ तशी आपली 9 ते 11 होती. आम्ही 9:10 इथे उपस्थित सुद्धा झालो. पण ही जी गायक मंडळी आहे ना, ही नांदगाव तालुक्यातली आहे आणि यांच्याकडे वर्ष श्राद्धाचं कीर्तन 10:30 सुरू होतं. तुम्ही गण तक करत पण त्या येल नाही होतात ना, खरंच ना. आणि इकडे आपल्या परिसरामध्ये पद्धत अशी आहे की साधारणतः 9 वाजता कीर्तन सुरू झालं, नाही 9ला सुरू झालं, 9:30 सुरू झालं की 11:30 पर्यंत ते उरकतं आणि मग तिथून पुढे लोकांना मोकळं होऊन जातं. पण आमच्या मंडळीला यायला जरा विलंब झाला. याला म्हणजे त्यांना विलंब नाही झाला, आपली पद्धत लवकर आहे. विठ्ठल अतिशय चांगला माहोल आहे, चांगलं वातावरण आहे. कीर्तनाच्या हिशोबाने जे आलेले ते पोचलेले आहेत, बाकीच्या हिशोबाने येणारे अजून येतील. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना तुम्हा आम्हा सर्वांवर खरं तर 3 लोकांचं ऋण आहे. शास्त्र असं म्हणतं, पहिलं ऋण आहे देवाचं, ज्याला शास्त्र देवऋण असं म्हणतं. दुसरं ऋण आहे संतांचं, ज्याला शास्त्र ऋषीऋण असं म्हणतं. आणि तिसरं ऋण आहे आई वडिलांचं, ज्याला शास्त्र मातृपितृण असं म्हणतं. या 3ही ऋणातून उतराई होण्याकरता माणसाने काय करावं, याचं अतिशय गोड चिंतन आहे. पहिलं जे देवऋण आहे, या देवऋणातून मुक्त होण्याकरता माणसाने काय करावं, तर त्याचं असं वर्णन आहे, त्या देवाचं सतत नामचिंतन करावं. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. सतत त्या देवाचं नामचिंतन करावं म्हणजे मनुष्य देवऋणातून मुक्त होईल. किंवा अजून आमचे महाराज म्हणतात ना, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे.
रजनी आची धंदा गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस त्या देवाचं नामचिंतन करावं लागेल पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग किंवा गोविंद आसनी गोविंद शयनी आणि गोविंद त्या मनी बैसला से सतत त्या देवाचं नामचिंतन करावं लागेल म्हणजे मनुष्य देवऋणातून मुक्त होईल. दुसरं जे ऋण आहे ना महाराज शास्त्रामध्ये सांगितलेलं ते ऋषी ऋण आहे. या ऋषी ऋणातून मुक्त होण्याकरता काय करावं लागेल तर ऋषी ऋणातून मुक्त होण्याकरता ऐका ना ऋषी ऋणातून मुक्त होण्याकरता त्या संतांनी दाखवलेल्या मार्गावरून जावं लागेल. तेनेची पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही न पडे गुंता कोठी काही तेनेची पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही न पडे गुंता कोठी काही तेनेची पंथे चालू जाता तेनेची पंथे तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही संतांनी दाखवलेल्या मार्गावरून जर आपण मार्ग दावून गेले आधी दयानिधी दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग लावून गेले दयानिधी संस्थाने दयानिधी संस्थाने दयानिधी संस्थाने मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. खरं तर चालण्यासाठी सर्वात चांगला रस्ता जर कोणता असेल तर तो संतांनी दाखवलेला रस्ताच आहे महाराज. महाभारतामध्ये असं गोड चिंतन आहे. यक्ष देवतेने धर्मराजाला जे अनेक प्रश्न विचारलेत त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला आहे राजन जगामध्ये चांगला रस्ता कोणता आहे रे कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे. धर्मराजाने अत्यंत विनयाने यक्ष देवतेला हात जोडले आणि सांगितलं हे यक्ष देवता जगामध्ये एकच रस्ता चांगला आहे की ज्या रस्त्याने माणसाने गेलं पाहिजे. कोणता रस्ता आहे. महाभारतामध्ये असं चिंतन आहे महाजनो ए नगत सपंथा मोठी माणसं ज्या रस्त्याने गेले ऋषी मुनी सिद्ध संत अमलात्मा विमलात्मा कपिंद्र ज्ञानेंद्र मुनींद्र महानुभाव ही सर्व माणसं ज्या रस्त्याने गेली ना त्या रस्त्याने माणसाने गेलं पाहिजे. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो नकळेची विषय अंध म्हणून उघड बोलिलो. ऐका नको त्याच रस्त्याने आपण गेलं पाहिजे म्हणजे मनुष्य ऋषी ऋणातून मुक्त होईल. आणि तिसरं जे ऋण आहे आई वडिलांचं ऋण आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता माणसाने काय करावं तुम्हाला असं वाटतं सूर्यवंशी परिवाराने जे केलं ते करावं. काय केलं या सूर्यवंशी परिवाराने हयात असेपर्यंत वडिलांची सेवा केली. हो मृत्यूपूर्व 10 वर्ष अगोदर त्यांना एक अत्यंत दुर्धर अशा प्रकारचा आजार झाला होता. हो पण ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर 10 वर्ष ते जगले आणि या 10 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या परिवाराने वैकुंठवासी बाबांची सेवा केली. तुम्हाला खरं सांगू आई वडील हयात असेपर्यंत काय करायचं ना ते करून घ्यावं महाराज. गेल्यानंतर खूप काही करायमध्ये खूप काही मजा नाही. विठ्ठल मानवी जीवन जगत असताना तुम्हा आम्हा सर्वांवर आई वडिलांचं ऋण आहे असं शास्त्र म्हणतं. पण तुम्हाला खरं सांगू आईचं ऋण सर्वांनी मान्य केलंय. आईचं ऋण सर्वांनी बसून घ्या मंडळी सर्व बसून घ्या गोंधळ करू नका.
विठ्ठल आईबद्दल मला बोलायचंच नाहीये, कारण आईबद्दल सर्वांनी गोडवे गायलेले आहेत. आईच्या प्रेमाचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीला सुद्धा बहार आलाय ना महाराज. काय म्हटले तुकोबाराय? ऐसे कळवळ्यासी जाती करी लाभा विनप्रीती. आई मुलावर खूप जास्त प्रेम करते. आईचं प्रेम मला नाकारायचंच नाहीये, पण तुम्हाला खरं सांगू, तुम्ही सर्वांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सर्वांसाठी प्रश्न विचारणार आहे. आई मुलावर प्रेम करते इथपर्यंत बरोबर आहे. मग फक्त आईच मुलावर प्रेम करते का हो दादा? फक्त आईच मुलावर प्रेम करते, बाप मुलावर प्रेम करत नाही? करतो की करत नाही? करतो. बरं चला, बाप मुलावर प्रेम करतो हे उत्तर तुमच्याकडून मिळालं. तुम्ही सर्वजण मला सांगा, आई इतकंच करतो का आईपेक्षा जास्त करतो? काय म्हणणं आहे तुमचं? बाप मुलावर प्रेम करताना आई इतकंच करतो का आईपेक्षा जास्त करतो का आईपेक्षा कमी करतो? काय म्हणणं आहे तुमचं? आई खरं तर तुम्ही समोर पाहिजे होते माझ्या. खरंच नाही, असले जमिनी राहण ते. विठ्ठल ऐका ना, अतिशय छान उत्तर दिलं. आई मुलावर प्रेम किती करते? जास्त करते. हो, बापापेक्षा जास्त करते. पण मुद्दाम तुम्हाला सांगेल ऐका मी, हो, की आई मुलावर प्रेम करते, जास्त करते, हेही बरोबर आहे. पण दादा, आईपेक्षा सुद्धा थोडस जास्त मुलावर प्रेम बापाचंच असतं महाराज. हो, फरक फक्त एवढा आहे की आईला आपल्या प्रेमाचं जे प्रदर्शन करता येतं ते प्रेमाचं प्रदर्शन बापाला करता येत नाही. म्हणून तुम्हाला मला प्रत्येकाला आई जेवढी जवळची वाटते तेवढा जवळचा बाप वाटत नाही. विठ्ठल आम्ही लहानपणापासून आई बरोबर असतो. बाळाला लावू माकू घालते, टिकली पावडर करून देते, तयारी करून देते, जेवायला घालते, चालायला शिकवते, बोलायला शिकवते, सर्व 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 काही आई शिकवते. आम्ही सदोदित आई बरोबर असतो. ऐका ना, बाप सतत करता बाहेर असतो. बापाचा आणि मुलांचा संपर्क फार कमी होतो. हो का? बाप सतत करता बाहेर असतो. पण तुम्ही सर्वजण मला सांगा, बाप सतत बाहेर असतो हा तुमच्या माझ्या उज्ज्वल भविष्यासाठीच असतो ना दादा? प्रत्येक बापाने ठरवून घेतलंय की आमच्या लहानपणी माझ्या वडिलांच्या आर्थिक दुर्बलतेमुळे ज्या सुविधांचा मला अभाव झाला त्या कुठल्याही प्रकारच्या सुविधांचा अभाव माझ्या लेकराला मी होऊ देणार. त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सदा जगे ऐसा बाप भावा, जगे ऐसा बाप भावा, जग ऐसा बाप
जगामध्ये असा बाप व्हावा ना महाराज. काय बापाबद्दल बोलू तुम्हाला सांगू, ऐका ना. बाप मुलावर इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो. साधं सांगतो, तुम्ही सर्वांनी मला उत्तर द्या. आईने जर लेकरू उचलून धरलं तर कशावर धरते? कडेवर धरते. आईने जर लेकरू उचलून धरलंच तर कशावर धरते? कडेवर धरते. का? कडेवर धरण्याच्या पाठीमागे तिचा उद्देश आहे काय? मला जेवढं जग दिसतं तेवढं जग माझ्या लेकराला दिसायला पाहिजे, हा उद्देश आहे. दुसरा प्रश्न विचारतो, बापाने जर लेकरू धरलंच तर उचलून कशावर धरतो? क्या बात आहे. बापाने जर लेकरू उचलून धरलंच तर कशावर धरतो? खांद्यावर धरतो. ते धरण्यापाठीमागे बापाचा हा उद्देश आहे की माझ्या लेकराला मला जे दिसत नाही ते सुद्धा दिसलं पाहिजे. हा बाप आहे महाराज, खरंच हा बाप आहे. काय बापाबद्दल बोलावं. बाप इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो. जीवनातून बाप निघून जाणं, एकच वाक्य सांगतो ऐका, जीवनातून बाप निघून जाणं म्हणजे माणूस खऱ्या अर्थाने पोरकं होऊ नये. हो, जीवनातून बाप निघून जाणं म्हणजे माणूस खऱ्या अर्थाने पोरका होऊ नये. बापाचा हात जोपर्यंत आपल्या पाठीवर असतो, डोक्यावर असतो, माणूस कोणाला घाबरत नाही महाराज. घाबरायचं कारणच नाही. एक छोटीशी कथा मला आठवली, सांगतो जरा. भजन म्हणा. विठ्ठल ऐका ना. लहानपणीच प्राथमिक शाळेमध्ये मुलाला टाकल्यानंतर गुरुजी म्हटले, तुमचं पोरग फार हुशार आहे, याला शिकवा. आई वडिलांनी घरदार गहाण ठेवले, फेकून टाकले. मळ्यातल्या शेतातल्या घरामध्ये छोटंसं घर बांधलं आणि तिकडे वास्तव्य केलं. पोरगा परदेशामध्ये गेला, तिकडेच जॉबला लागला. परदेशीय भारतामध्ये स्थित असलेल्या कंपनीमध्ये तिकडनंच मॅनेजर म्हणून नियुक्त होऊन आला. प्रदीर्घ काळ आई वडिलांची भेट झाली नाही, आई वडिलांचं दर्शन झालं नाही. एक दिवस संध्याकाळची वेळ आहे, मळ्यातलं घर आहे, छोटंसं घर आहे पत्र्याचं. ओट्यावर आई आणि वडील दोघंजण जेवायला बसलेत. जेवता जेवता नभामध्ये लक्ष गेलं, आकाशाकडे लक्ष गेलं. पौर्णिमेचा चंद्र नभामध्ये उदित झालेला होता. त्या चंद्राकडे त्या आईने बघितलं, तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तिने नवऱ्याला सांगितलं, वरती बघा ना, चंद्र केवढा मोठा आहे ना. बापाने पण वरती आकाशाकडे बघितलं. तो म्हटला, हो ग हो हो हो, चंद्र मोठाच आहे, पौर्णिमा आहे ना आज, म्हणून चंद्र मोठा आहे. पुन्हा दुसरं वाक्य म्हटली, आपला दादा पण खूप मोठा झाला असेल ना आता. आईच्या डोळ्यामधून अश्रू वाहत होते. 10 वर्षाचा कालावधी निघून गेला, भेट नाही झाली त्याची. आता तर असं ऐकलंय की त्या परदेशी कंपनीचा मॅनेजर म्हणून नाशिकमध्ये आलाय. त्यांची जी ब्रँच आहे नाशिकमध्ये, तिथे नाशिकला आहे. चलायचं का आपण त्याला भेटायला? चला ना, आपण जाऊया. पण बाप मोठा धीरोदत्त असतो महाराज. बाप मनातल्या मनात विचार करतो, पोरग 10 वर्ष परदेशामध्ये राहून भारतामध्ये परतलंय, कबूल आहे, नाशिकलाच आहे. हिला जर घेऊन गेलो तर तिथे तो कसं आपल्याशी वागेल आपल्याला आयडिया नाही. बरं, एवढी वर्ष परदेशामध्ये राहून आलंय, एकटं आलंय का डबल आलंय, काही आयडिया नाही. त्याच्यामुळे बाप, तो नवरा त्या बायकोला सांगतो, जाऊया पण मी एकटा. ते म्हटले, असं का? तो फक्त तुमचाच मुलगा आहे, माझा नाही मुलगा. ते म्हटले, नाही, आपला दोघांचा मुलगा आहे, पण पहिल्यांदा मी फक्त एकटा जाणार आहे. का? त्याला बघून तर येऊ दे, त्याला भेटून तर येऊ दे, कुठे राहतो, कुठे कंपनी आहे त्याची, नंतर तुला नक्की घेऊन जाईल. हो, बाप आश्वस्त करतो ते आपल्या बायकोला. आणि तुम्हाला सांगू, भल्या पहाटे मुक्कामाच्या गाडीला बाप नाशिकसाठी निघतो. 10 वाजेपर्यंत नाशिकला पोहोचतो. मुलाची कंपनी शोधून काढतो. मुलाच्या कंपनीच्या गेटमध्ये जाऊन जेवढा उभा राहतो तेवढ्याच साहेबांची गाडी येते.
साहेबांची गाडी आल्याबरोबर वर्कर लोकच धावतात. कोणीतरी जाऊन पटकन गाडीचं गेट घेतं. साहेब गाडीतनं खाली उतरतात. कोणीतरी साहेबांची ब्रीफकेस घेतं. ताड 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 बुट वाजवत साहेब ऑफिसच्या दिशेने निघून जातात. पाठमरा उभा असलेला बाप आपल्या त्या लेकराला बघतो. त्याच्या एका एका डोळ्यातून दोन दोन धारा लागतात. रात्री जेवता जेवता बायकोचं झालेलं बोलणं त्याला आठवतं. तो म्हणतो, खरंच म्हणत होती केवढा मोठा झालाय ना, केवढा हँडसम दिसतोय, छान आहे. पोरगा ऑफिस मध्ये निघून जातो. त्याचं बापावर लक्ष नसतं. तुम्हाला सांगू सज्जन हो, पाठीमागच्या दरवाजाने बाप कॅबिन मध्ये शिरतो. साहेब व्हीलचेअरवर बसलेले असतात. समोर फायलींमध्ये डोकं घालून बसलेले असतात. पाठीमागून आलेला बाप साहेबांच्या खांद्यावर हात ठेवतो. आपल्या खांद्यावर कुणाचा हात पडला म्हणून दचकून बाप पाठीमागे पाहतो. असा साहेब पाठीमागे पाहतात दचकून. कोणाचा हात खांद्यावर पडला आणि पाठीमागे बघितल्यानंतर दिसतं तर स्वतःचा बाप पाठीमागे उभा असतो. मळकच धोतर कमरेला असतं. अंगामध्ये जो सदरा घातलेला असतो ना महाराज, त्याचा सुद्धा खिसा एका बाजूने फाटलेला असतो. डोक्यावर टोपी असते. दाढीची खुंट वाढलेली असतात. केविलवाना चेहरा बापाचा असतो. ते बापाकडे बघितल्यानंतर साहेब उठण्याचा प्रयत्न करतात. पण बाप खांद्यावरचा हात जरा थोपटतो आणि हळूच म्हणतो, बाळा बस बस, बोलायचंय तुझ्याशी. साहेब खुर्चीवरच बसून असतात. बाप पाठीमागे उभा असतो. काय बोलायचंय बाबा, काय बोलायचंय? बाळा एक प्रश्न आहे छोटासा, विचारा. बाप प्रश्न विचारतो, तुझ्या दृष्टीने सर्वात सामर्थ्यवान आणि शक्ती संपन्न माणूस या मिनिटाला कोण आहे? बापाच्या मनामध्ये अपेक्षा असते की मुलगा म्हणेल, बाबा तुमच्याशिवाय कोण आहे, कोण आहे तुमच्याशिवाय? हे जे सर्व ऐश्वर्य मला बघायला मिळालं ना बाबा, फक्त तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे मिळालं. तुमच्याशिवाय कोण आहे असा भाव बापाच्या मनामध्ये असतो. बाप मुलाच्या पाठीशी उभा असतो. मुलगा म्हणतो, बाबा या जगातला सर्वात सामर्थ्यवान आणि शक्ती संपन्न माणूस या मिनिटाला मी आहे. हे उत्तर बापाच्या अपेक्षेप्रमाणे नसतं. बाप नाराज होतो जरा. पुन्हा खांद्यावर थोपटतो. सांगतो, बाळा आनंद वाटला तुला भेटून. गेलं पाहिजे मला. अंधार व्हायच्या आत घरी गेलं पाहिजे. तुला खरं सांगू, जेवणार नाही ती, खरंच जेवणार नाही. प्रचंड प्रेम करते रे ती तुझ्यावर पण आणि माझ्यावर पण. तुझ्या दिवसापासून आम्हाला सोडून परदेशामध्ये गेलास ना, त्या दिवसापासून एक दिवस असा नाही गेला की तुझी आठवण आम्हाला नाही आली. दररोज तुझ्या आठवणीने आम्ही दिवस घालवला. मनामध्ये असं वाटत होतं तिला पण की तुला येऊन भेटावं, पण मीच तिला थांबवलं आणि सांगितलं आधी मी भेटून येतो, नंतर आपण दोघी जाऊया. बरं केलं बाबा तुम्ही आलात. पाठीमागून आलेला बाप पुढच्या दरवाजातून जेव्हा निघायला लागला, पुन्हा बापाला काहीतरी आठवलं. पुन्हा बाप गरकन माघारी वळला आणि पुन्हा म्हटलं, बाळा परत एक प्रश्न विचारू? पुन्हा विचारू का रे एक? साहेब म्हटलं, बाबा बोला ना, विचारा ना, काय विचारायचंय? ते म्हटले, अरे या जगातला सर्वात सामर्थ्यवान आणि शक्ती संपन्न माणूस तुझ्या दृष्टीने कोण आहे, कोण आहे? तोच प्रश्न बापाने दुसऱ्यांदा विचारला होता. साहेब ताडकन खुर्चीवरून उठून उभे राहिले. आपल्या वडिलांच्या जवळ गेले. वडिलांच्या बिलकुल समोर उभे राहिले आणि वडिलांना हळूच म्हटले, बाबा माझ्या दृष्टीने या जगातला सर्वात सामर्थ्यवान आणि शक्ती संपन्न माणूस फक्त तुम्ही आहात, फक्त तुम्ही आहात, फक्त तुम्ही आहात. असं जेव्हा मुलांनी सांगितलं, आता रडायची वेळ बापाची होती महाराज.
बापाच्या एका एका डोळ्याला 2-2 धारा लागल्या होत्या. बापाला काय बोलावं ते कळत नव्हतं. गदगद झाला होता बाप, मधून हरला होता. पोराचं हे उत्तर ऐकून साहेबांनी पटकन जाऊन बापाच्या पायाला मिठी मारली. आज साहेबांच्या डोळ्यातून इतके प्रेमाश्रू प्रवाहित झाले ना महाराज, की बापाचे ते पवित्र पाय, अहोरात्र कष्ट करणारे पाय, मुलांसाठी सतत धावपळ करणारे पाय, आज साहेबांनी आपल्या अश्रूंनी ते धुवून टाकले होते. आपल्या अश्रूंनी धुवून टाकले होते. पोराचं एवढं प्रेम बापाने बघितलं, साहेबांना उठून उभं केलं, त्याला गळ्याला लावलं. दोघांच्या डोळ्यातून प्रचंड अश्रू प्रवाहित होत होते. बाप रडत होता, मुलगा रडत होता. बापाचे अश्रू मुलाच्या पाठीवर पडत होते, मुलाचे अश्रू बापाच्या पाठीवर पडत होते. बाप बेटे दोघ जण एकमेकाला चिंब 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 करत होते. आणि रडता 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 मिठीतून वेगळा झालेला बापाने पुन्हा मुलाला प्रश्न विचारला, बाळा, मी प्रश्न एकच विचारला, पण तू उत्तर 2 प्रकारची दिलीस. प्रश्न एकच होता, पण तू उत्तर 2 प्रकारची दिलीस. कसं रे? पोरगा म्हटलं, बाबा ऐका ना, या प्रश्नाचं खरं उत्तर हेच आहे की माझ्या दृष्टीने जगातला सर्वात सामर्थ्य आणि संपन्नवान जर कोणी असेल तर बाबा ते फक्त तुम्ही आहात. बाबा तुम्हाला सांगू, हे जे एवढं ऐश्वर्य मिळालंय ना बाबा, हे तुमच्या आशीर्वादाने मिळालंय, तुमच्या कृपेने मिळालंय. तुम्हाला सांगू, या शरीरावरच्या चांबड्याच्या चपला बनवल्या आणि तुमच्या पायामध्ये घातल्या ना बाबा, आईच्या पायामध्ये घातल्या ना, तरी तुमचे उपकार फिटणार नाही, तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत. खरंच मनापासून बोलतो बाबा. हो, हे सारं ऐश्वर्य तुमच्यामुळे मिळालंय. पण बाबा, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रश्न विचारला ना मला की या जगातला सर्वात सामर्थ्यवान आणि शक्ती संपन्न माणूस कोण आहे, शक्ती संपन्न माणूस कोण आहे, बाबा ऐका ना, काय तेव्हा ना तुम्ही माझ्या पाठीशी उभा होतात, तुमचा आधाराचा हात माझ्या खांद्यावर होता, तुम्ही माझ्या पाठीशी उभा होतात. बाबा तुम्हीच मला सांगा, तुमच्यासारखा बाप ज्या मुलाच्या पाठीशी उभा आहे आणि तुमच्यासारख्या पवित्र बापाचा हात ज्या मुलाच्या खांद्यावर आहे, त्या मुलापेक्षा सामर्थ्यवान आणि शक्ती संपन्न माणूस जगामध्ये दुसरा कोणता आहे? कोणता आहे? म्हणून तेव्हा मी म्हटलं होतं की या जगातला सर्वात सामर्थ्यवान आणि शक्ती संपन्न माणूस मीच आहे. पण दुसऱ्यांदा तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला ना बाबा, तेव्हा तुमचा तो आधाराचा हात माझ्या खांद्यावर नव्हता. बाबा तुमची ती साथ माझ्याबरोबर नव्हती, तुम्ही माझ्या पाठीशी नव्हता ना बाबा. हो हो, म्हणून मी म्हटलं की या जगातला सर्वात सामर्थ्यवान माणूस तुम्ही आहात. बाप जोपर्यंत मुलाच्या पाठीशी आहे ना महाराज, मुलगा कशाला घाबरत नाही. बाप फार प्रेम कर, बापाच्या भरोश्यावर काय काय करतो महाराज माणूस, काय सांगू तुम्हाला. आणि म्हणून असा एक कृतार्थ बाप की ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं आणि 3 लेकरांना संस्कारी आणि सुसंस्कृत केलं. हो, अशा बापाचंही वर्ष श्राद्ध आहे. विठ्ठल करावं महाराज, वर्ष श्राद्ध करायलाच पाहिजे. तुम्हाला सांगू, संपूर्ण भारत वर्षाला वर्ष श्राद्ध करायला पाहिजे हे तुमच्या नाशिक जिल्ह्याने शिकवलंय. ऐका माझं बोलणं, वर्ष श्राद्ध करायला पाहिजे हे संपूर्ण भारत वर्षाला कोणत्या जिल्ह्याने शिकवलं? नाशिक जिल्ह्याने शिकवलं. अजून थोडस पुढे जाऊन बोलू का? बापाचं वर्ष श्राद्ध करायला पाहिजे हे संपूर्ण भारत वर्षाला नुसतं नाशिक जिल्ह्याने नाही शिकवलं, तुमच्या मालेगाव तालुक्याने शिकवलं. विठ्ठल रामायणामध्ये असा प्रसंग आहे, ऐका ना. प्रभू जेव्हा 14 वर्षांच्या वनासाठी निघाले, नाशिक जिल्हा ही दंडकारण्याची भूमी आहे. पाठीमागे वडिलांचं निधन झालं, महाराज दशरथांचं. प्रभू नाशिक जिल्ह्यामधून चालले होते असं म्हणतात.
तसं काही मला अधिकृत कुठे ग्रंथामध्ये वाचायला मिळालं नाही, पण काही वस्तूंवरून अंदाज येतो. ऐका ना. हो, तर तेव्हा प्रभू तुमच्या मालेगाव तालुक्यामधून चाललेले होते. पुण्यसलीला पवित्र गिरणीच्या पात्रामधून प्रभू चालले होते. आणि गिरणीच्या पात्रामध्ये जसं प्रभू आले, मालेगाववरून निघाले सटाणा रोडला. हो, गिरणीच्या काठाकाठाने प्रभू जेव्हा चालायला लागलेत, तुम्हाला सांगू, प्रभूंना कळालं की वडिलांचं निधन झालंय, त्यांचं वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. पुण्यसलीला गिरणीच्या पात्रावर प्रभूंनी सीतेला सांगितलं, सीते उद्या आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे म्हणे, मग वर्ष श्राद्ध करायला पाहिजे ग. मग त्या कालखंडामध्ये या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व ऋषी मुनी सिद्ध संत सर्वांना निमंत्रित केलं गिरणीच्या पात्रामध्ये. हो, मालेगाव सटाणा रोडवर आघार म्हणून गाव आहे, सर्वांना माहिती आहे. त्या आघारपासून जरा मध्ये आपण गिरणीमध्ये गेलं का गिरणीमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे. कोणता महादेव म्हणतात त्याला? सिद्धेश्वर महादेव. कुठला महादेव सांगितला मी? सिद्धेश्वर महादेव. आणि भगवान प्रभू रामचंद्र गिरणीच्या पात्रामध्ये वालुकेचं ते शिवलिंग निर्माण केलं प्रभूने स्वकरकमलांद्वारा. आणि ऋषीमुनींच्या सान्निध्यामध्ये राजा दशरथाचं पहिलं वर्ष श्राद्धही तुमच्या नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या सिद्धेश्वरला केलं. हो, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की वडिलांचं वर्ष श्राद्ध करायला पाहिजे. हे भारत वर्षाला तुमच्या मालेगाव तालुक्याने शिकवलेलं आहे. खरंच महाराज, मालेगाव तालुक्याने शिकवलेलं आहे. म्हणून असं हे वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे. विठ्ठल. अभंग अतिशय गोड. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात. काय म्हणतात तुकोबराय? की प्रभूच्या चिंतनाला काळ वेळ काही लागत नाही. तुम्हाला खरं सांगू, जीवनामध्ये व्यक्ती श्रेष्ठ का व्यक्तीचं नाव श्रेष्ठ? हो, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सर्वांनी मला सांगा, माणूस श्रेष्ठ का माणसाचं नाव श्रेष्ठ? बोला. चला, हरकत नाही, व्यक्ती श्रेष्ठ. पण व्यक्ती श्रेष्ठ जर तुम्ही म्हणत असाल तर व्यक्ती मरून गेल्यानंतर मग नंतर काय? पाठीमागे काय शिल्लक राहतं? तुका म्हणे एका पाठीमागे नाव शिल्लक राहतं ना. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस निघून गेल्यावर पण त्याचं पाठीमागे नाव शिल्लक राहतं. मराठीमध्ये अशी म्हण आहे दादा, तुम्हाला सर्वांना पाठ आहे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. हो, कसं आहे ते? मरावे परी किती रुपये उरावे, असंच आहे ना. मरावे परी किती रुपये उरावे नाही, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. सज्जन हो, ऐका ना. हो, प्रत्यक्षात माणूस जाऊन जे काम होत नाही ना, ते एका माणसाच्या नुसत्या नावाने होतं की नाही. एक माणूस दिवसभर गावात फिरला, 500 रुपये पाहिजे होते, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फिरला, नाही मिळाले का? गावात पत चांगली होती म्हणून. बरोबर आहे. गावामध्ये पैसा मिळण्यासाठी काय पाहिजे? पत पाहिजे. कुठेतरी असं वाचलं होतं मी, बघा, गावात पत, शेतात खत आणि घरात सर्वांचं एक मत पाहिजे. अजून कुठेतरी असं वाचलं होतं, गोठ्यात गाई, गोठ्यात
गाई घरात बाई नाही रे. कोण बोललं रे बाई इकडे? हा बोलला का? विठ्ठल विठ्ठल गोठ्यात गाई घरात आई मग पाहावी त्याची कमाई. महाराज अजून कुठेतरी असं वाचलं होतं, शरीरामध्ये पित्त पाहिजे. शरीरामध्ये काय पाहिजे? पित्त पाहिजे. माझ्याकडे सध्या कफ जास्त झालेला आहे. हो, प्रचंड कफ झालाय छातीमध्ये, पण आवाज पण त्याच्याने डिस्टर्ब झालाय. बोलता बोलता तर घशात येत होता रात्री. हो, मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की शरीरामध्ये पित्त पाहिजे, व्यवहारामध्ये चित्त नाही, वित्त पाहिजे. आणि नाहीतरी तुम्हाला खरं सांगू, आपलं व्यवहारामध्ये चित्त आहे. महाराज खरंच बोललात तुम्ही, आपलं व्यवहारामध्ये चित्त आहे. माफ करा सर्वजण, मला खरं खरं सांगा, माणूस नोटा मोजताना जेवढा एकाग्र होतो तेवढा माळ जपताना एकाग्र होतो का? व्यवहारामध्ये चित्त आहे, पण शास्त्र असं म्हणतं शरीरामध्ये पित्त पाहिजे, व्यवहारामध्ये वित्त पाहिजे, आणि परमार्थामध्ये चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अजून कुठेतरी असं वाचलं होतं, गोठे में हेला खेत में नाला आणि घर में साला उसका कभी न हो भला. पण हे नांदगाव सौंदर्यातले सोडून सांगितले बरं का. ऐका, खरंच ना महाराज, उसका कभी न हो भला. मग ठीक आहे, मुद्दा मला तुम्हाला हा सांगायचा आहे की व्यवहारामध्ये जसं व्यक्तीपेक्षा व्यक्तीचं नाव श्रेष्ठ आहे ना, तसं परमार्थामध्ये सुद्धा, अध्यात्मामध्ये सुद्धा देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ देवाचं नावच आहे. इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे, त्या नामधारक देवाला सुद्धा त्याच्या नावाचा महिमा कळत नाही ना महाराज. तुझ्या नामाचा मही महिमा तुझ न कळे मेघश्यामा तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी. त्या नामधारक देवाला सुद्धा त्याच्या नावाचा महिमा कळत नाही ना महाराज. हो, काय या नामाबद्दल बोलावं. रामायणामध्ये भरपूर सुंदर सुंदर गोड गोड प्रसंग आहेत. एक छोटासा सांगतो भजन म्हणा. विठ्ठल ऐका ना, एक छोटासा प्रसंग असा आहे रामायणामधला. सेतू बांधायचं काम चाललंय, सर्वांना माहिती आहे. प्रत्येक दगडावर राम लिहावं, दगड पाण्यामध्ये टाकावा, तो दगड काय व्हायचा? तरायचा. प्रभूंनी मनामध्ये असा विचार केला की माझं नाव जर दगडावर लिहिलं आणि दगड पाण्यामध्ये टाकला तर दगड तरतो. म्हटले हो, मी जर टाकला तर का तरणार नाही? का तरणार नाही? पण पुन्हा मनात विचार आला, रिस्क आहे, अवघड आहे, जरा लांब जाऊन करून बघूया आधी. मोठी माणसं अवघड काम लोकांमध्ये करत नाही, म्हणून कदाचित ती मोठी असतात. खरंच खूप लांब गेले प्रभू, सर्वांचा डोळा चुकून लांब गेले, खूप लांब गेले. आणि खूप लांब गेल्यानंतर बघितलं इकडे तिकडे कोणी आहे का? कोणीच नव्हतं. एवढा मोठा दगड उचलला आणि समुद्रामध्ये विरकावला, समुद्रात टाकला. सर्वांनी मला उत्तर द्या, तरला का होतो? त्याने डायरेक्ट तळ गाठला. प्रभू दचकले, अरे बापरे, माझं नाव लिहून जर दगड पाण्यामध्ये टाकला तर दगड तरतो आणि मी जर टाकला तर बुडतो. पण प्रभूंनी मनाला समजवलं जरा, कसं, जाऊ द्या, कदाचित मोठा वै घ्या वय म्हणे.
मोठा असेल मग एवढा एवढा घेतला तो टाकला, तो तरी तरला का हो? त्यांनी पण तळ गाठला. प्रभू म्हटले अरे बापरे, हा पण गेला, हा पण मोठा असेल. मग एवढा एवढा घेतला तो टाकला, तो तरी तरला का? त्यांनी पण तळच गाठला. मग प्रभू म्हटले हे तिन्ही दगड जायनात का ना? पण हे करताना आपल्याला कुणी बघितलं नाही ना. पाठीमागे गर्रकन वळून बघितलं, पाठीमागे उभेच होते. जय श्रीराम. कोण? हनुमंतराय. हनुमंताला प्रभूंनी जेव्हा बघितलं ना तेव्हा प्रभू खजील झाले. प्रभूंची मानासी खाली गेली आणि प्रभूंनी विचारलं मारुती कधी आलास रे, कधी आलास? हनुमंताला विचारलं कधी आलास? हनुमंतरायांनी हात जोडले आणि हळूच म्हटले प्रभू घटक चाचण्यांपासून इथेच आहे म्हटले, मी पहिल्या दगडालाच आलोय. मग रामरायाने विचारलं हनुमंता तुम्ही सर्व लोकांनी माझं नाव लिहून दगड जर पाण्यामध्ये टाकला तर दगड पाण्यामध्ये तरतो? म्हटले हो. आणि मग मी जर दगड पाण्यामध्ये टाकला तर दगड का बुडतो? प्रभू हे उत्तर साधं आहे, तुम्हाला कळायला पाहिजे ना. तुमच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ तुमचं नाव आहे विठ्ठल. आणि खरंच महाराज रामापेक्षा सुद्धा श्रेष्ठ रामाचं नाव आहे. हे गोड भजन गातो ऐका. विठ्ठल विठ्ठल. राम से बड़ा राम का नाम अंत में निकला ये परिणाम, अंत में निकला ये परिणाम. राम से बड़ा राम का नाम. रामापेक्षा सुद्धा श्रेष्ठ रामाचं नाव आहे महाराज. मग ठीक आहे, आता आम्हाला कळालं असं जे श्रेष्ठ नाव आहे, हो असं जे श्रेष्ठ नाव आहे त्या नावाचं चिंतन करायला काही नियम आहे का? महाराज म्हटले काही नियम नाही, सर्व काळ करता येतं. असं अभंगाचं पहिलं चरण आहे. हा चिंतनासी न लगे वेळ, चिंतनासी न लगे आमच्या महाराजांकरता एकदा सर्वजण जोरात टाळ्या वाजवा. फार सुंदर गोड म्हटलं परमेश्वर महाराज. चिंतनासी नलगे वेळ, देवाच्या नावाच्या चिंतनाला काळ वेळ काही लागत नाही. मग सर्व काळ करावे, सर्व काळ करता येतं. हरिपाठ सर्वांना माहिती आहे ना.
हरिपाठामध्ये महाराज असं म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरती. कुठल्याही अवस्थेमध्ये कसंही भजन करता येतं, नामस्मरण करता येतं. अजून तुम्हाला एक प्रमाण सांगू, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. जेथे असाल तेथे करा, काही अडचण नाही. जिथे असाल ना महाराज तिथे करा, अडचण काहीच नाही. भजन असंच आहे. एक छोटीशी कथा सांगतो, भजन म्हणा विठ्ठल. भजन कुठेही करता येतं, कशाही अवस्थेमध्ये करता येतं. स्मरण भजन चिंतन करण्याकरता अडचण काही नाही. काळाची वेळेची अजिबात पाबंदी नाही, स्थानाची पाबंदी नाही. अजून एक पुढे वाक्य सांगू, शौचाचाराची सुद्धा पाबंदी नाही. शौचाचार पाळलाच पाहिजे. भजन करण्यासाठी त्याची काही गरज नाही, काही गरज नाही. उदाहरण मरुकपीठाधीश्वर श्री राजेंद्रदासजींच्या श्रीमुखातून ऐकलेलं. नाशिकचा कुंभ येतोय 2027 मध्ये, तारखा डिक्लेअर झाल्यात. हो, जय्यत तयारी नाशिकमध्ये चालूच आहे कुंभाची त्या दृष्टीने. तर काय झालं, कुठल्याच या कुंभामध्ये एक माणूस, एका साधूची गाठ झाली. कुंभाचं फार महात्म्य महाराज. आता साधूची जेव्हा गाठ झाली, साधूने विचारलं, अरे राम राम करो. तो माणूस म्हटला, राम राम. कहां से हो? शेठजी होता तो. त्याने सांगितलं, मैं नासिक से आया हूं. साधू म्हटला, हाँ, वही जो हर 12 साल बाद कुंभ लगता है, उसी नासिक से हो ना, कुंभ नगरी से? शेठजी ने सांगितलं, जी हाँ, वही से हो. नासिक से कौन से तहसील से तुम हो? त्याने सांगितलं, महात्मा जी मैं मालेगांव तहसील से हूँ. अरे बहुत बढ़िया, तुम्हारा मालेगांव भी तो पूरे भारत में फेमस है का नको? मालेगांव से हो, ठीक है. मालेगांव के कौन से गाव से हो? आता त्यांनी गाव पण सांगितलं होतं, मी नाही सांगणार तुम्हाला, चला जाऊ द्या. हो, तर त्यांनी सांगितलं अमक्या अमक्या गावावरून आहे. ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही. हो, मग साधू म्हटला, हे नरदेह बहुत अनमोल है, भजन करो, कीर्तन करो. शेठजीने हात जोडले आणि सांगितलं, महाराज जी भजन करना तो मैं भी चाहता हूँ, लेकिन समय ही नहीं मिलता. महात्मा ने विचारलं, क्या काम करते हो? त्याने सांगितलं, महाराज जी मेरी खुद की दुकान है. अरे दुकान बंद करने के बाद जब घर आते हो तब भजन करो ना. शेठ जी ने सांगितलं, दुकान बंद करके जब घर आता हूँ तब रात के 10 बजे होते. थोड़ा घूमना होता है, फिरना होता है, फ्रेश होना होता है, भोजन करना होता है. कैसे भजन करूं? तब तक तो 11 बज जाते हैं. साधू म्हटलं, 11 बजे भजन करो, समय की कोई पाबंदी नहीं. त्याने सांगितलं, महाराज जी 11 बजे भी मैं भजन नहीं कर सकता. क्यों नहीं कर सकते? क्यों नहीं कर सकते? त्याने सांगितलं, 11 ते 12 हिशोब लिहायचा असतो दिवसभरचा. 12 वाजेपर्यंत डोळ्यामध्ये झोप येते. 12 वाजता झोपतो ना, मग सकाळी 7ला उठतो. उठून पुन्हा आंघोळ करायची असते, फिरायचं असतं, नाश्ता करून 10 वाजेपर्यंत दुकान उघडायचं असतं. वेळच नाही. साधू म्हटला, बिलकुल समय नहीं तुम्हारे पास? शेठजी म्हटला, नहीं ना जी. फिर ऐसा करो, दुकान में भजन करो. तो म्हटलं, दुकानामध्ये कसं भजन करणार? गिराईक चालू असतं, गिराईक करता डोक्यामध्ये हिशोब असतो, याचे एवढे पैसे झाले, यांनी 500ची नोट दिली तर याला वापस किती द्यायचे. पण साधू जिद्दी होता. तो म्हटला, मग गिराईक नसेल तेव्हा भजन कर, गिराईक नसल्यावर भजन कर. शेठजी म्हटला, गिराईक नसल्यावर तर दुकानात पण चित्त लागत नाही. इकडे तिकडे बघत असतो सारं, ही एवढा माल आणून ठेवलाय, आज खपला नाही, पुन्हा कसं करायचं? नवीन मालच्या ऑर्डरीवाल्यांचे फोन येत आहेत. भजन करने के लिए समय ही नहीं. पण साधू एवढा जिद्दी होता. साधूने सहज मनापासून विचारलं, फिर ऐसा कहो, तुम फ्री कब होते हो? निवांत 10-5 मिनिट ही हो, तुम फ्री कब होते हो? शेठजीने अत्यंत निर्लज्जपणे सांगितलं, कथा तशीच आहे, माफ करा मला. हो, शेठजीने सांगितलं, महाराज जी मी सकाळी जेव्हा वॉशरूमला जातो ना, तुमच्या ध्यानात आलंय सर्वांच्या, वॉशरूमला जातोय ना, आणि तिथे जाऊन टॉयलेट सीटवर मी बसलो का, तिथे मला जेवढा वेळ लागतो ना तेवढा वेळ मी निवांत असतो.
साधू म्हटला वाह भजन करो, कहा वाह वाह भजन करो। शेठ जी म्हटला वाह भजन कर सकता हूँ, अरे बिल्कुल कर सकते हो, वाह क्यों नहीं कर सकते, प्रभु का नाम कहा भी लिया जा सकता है, वाह करो। कुंभ संपला ना महाराज, कुंभ संपला, घरी आला शेठजी, घरी आला आणि पहिल्या दिवशी वॉशरूमला गेला, त्या सीटवर बसला, टॉयलेट सीटवर बसला आणि साधूचे शब्द आठवले, काय वाह भजन करू, सुरूच केलं ना त्याने, राम 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 दररोज करायला लागला। आठवडा गेला, 15 दिवस झाले, महिना गेला, 2 महिने झाले, वर्ष गेलं, 2 वर्ष झालं, 6 वर्ष झाले, 8, 10, 12 वर्ष झाले, 12 वर्ष तिथे बसून भजन करायला लागला। साधूचा अनुग्रह होता, समाधी लागायला लागली, हो तिथे जाऊन बसला, टॉयलेट सीटवर जाऊन बसला, डोळे बंद केले, राम 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 सुरू केलं की समाधी लागायला लागली। महाराज आनंद यायला लागला, हो इतका आनंद यायला लागला काय सांगू तुम्हाला। पूर्वी तो फक्त एकदाच जायचा, आता दिवसातून 4-4 वेळा जायला लागला, का आनंद यायला लागला ना। पूर्वी फक्त घरीच टॉयलेट होतं, आता त्यांनी दुकानात पण एक बांधून घेतलं, तिकडे पण जायला लागला। घटना अशी अद्भुत आहे, एक दिवस वॉशरूम मध्ये बसून भजन करत होता, हनुमंतराय चाललेले होते। हनुमंतरायांनी मनामध्ये विचार केला, बघितलं त्याच्याकडे, अरे म्हटले माझ्या प्रभूचं एवढं पवित्र नाव असल्या जागेवर घेतो, हनुमंतरायांना राग आला, हनुमंतरायांनी जोरात लात मारली त्याला, कोणाला, त्या शेठजीला, आणि जशी हनुमंतरायांनी लात मारली ना तसा तो त्या कमोडच्या भांड्यासकट खाली आला, लागलं त्याला, नाजूक होता शेठजी, लागलं त्याला। रागारागाने हनुमंतराय निघून गेले, आणि हनुमंतराय निघून जेव्हा वरती साकेत धामामध्ये गेले, रामरायाच्या चरणसेवेची वेळ झाली, प्रभूंच्या मंचकाजवळ उभे राहून प्रभूंचे जेव्हा पाय चेपायला लागले, आणि पाय चेपता चेपता प्रभू एका कुशीवर झाल्याबरोबर हनुमंताचं लक्ष रामरायाच्या पाठीवर गेलं, तर रामरायाच्या पाठीवर कोणाच्या तरी पायाची खून होती, निशाण होतं कोणाच्या तरी पायाचं। दचकले हनुमंतराय, सांगितलं प्रभू तुमच्या पायावर हे जे चिन्ह आहे पायाचं, कोणाची एवढी हिम्मत तुमच्या पाठीवर लात मारली। प्रभू म्हटले हनुमंता जाऊ दे, राहू दे, तुझं काम कर, संपलं असेल तर जा। ते म्हटले नाही नाही मला सांगा, कोणी एवढी हिम्मत केली तुमच्या पाठीवर लात मारली। हो, हनुमंताने असं जवळ जाऊन बघितलं, जरा जास्तच दचकले, म्हटले प्रभू पायाचा आकार तर माकडाच्या पायासारखा दिसतो, माकडाच्या पायासारखा दिसतो। म्हटले हो, कोणी, हनुमंत जा ना। ते म्हटले नाही मला सांगा कोणी लात मारली। प्रभू हळूच म्हटले हनुमंता हा पराक्रम तुझाच रे बाबा। म्हटले प्रभू असं नका ना बोलू, मी तुमच्या चरणाचा सेवक आहे, माझं हे सामर्थ्य नाही, कसं करू शकतो मी असं। ते म्हटले हनुमंता तूच केलंयस। म्हटले कसं केलं? अरे म्हटले माझा तू भक्त नाही का शेठजी? कुठला? हां वॉशरूम मधला। हो तो नाही का माझा भक्त वॉशरूम मधला? म्हटले हो, तो तिथे बसून भजन करत होता, तुझ्या बापाचं काय केलं? करू दे ना भजन त्याला तिथे, तुझ्या बापाचं काय केलं? ते म्हटले प्रभू तू तिथे बसून तुमचं पवित्र नाव घेत होता, मला राग आला, मग तू काय केलं मारुती? काय केलं रे? ते म्हटले मी काय नाही केलं, त्याला अशी लात मारली। ते म्हटले वेड्या हनुमंता, तू जेव्हा त्याला लात मारायला आला ना तेव्हा मी तिथे त्याच्याजवळच उभा होतो। आता हनुमंताला हसू आलं। हनुमंतराय म्हटले तो वॉशरूम मध्ये होता आणि तुम्ही त्याच्याजवळ काय करत होता? रामरायनी सांगितलं हनुमंता तुला माहितीये माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे। माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे,
माझे भक्त जिथे कुठे बसून माझं भजन करतात ना, मी तिथे त्यांच्या जवळच असतो. मद भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. देव कुठे? नाहं वसामि वैकुंठे योगिनाम हृदयोरव. मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मी तिथेच उभा असतो, मी तिथेच उभा होतो. मग हनुमंता तू त्याला लात मारायला आला. म्हटलं माझं लक्ष अचानक तुझ्याकडे गेलं. म्हटले हनुमान याला लात मारायला येतोय. मग अरे म्हटले मी त्या शेठजीला असा आडवा झालो पाठीमागे आणि तुझी लात माझ्या पाठीवर झेलली आणि त्या शेठजीला पुढे ढकललं मी. म्हटले तुझ्या लातीने तर तो मेलाच असता, तो आधीच नाजूक माणूस होता, तो मेला असताना. हा मुद्दा मला इथे संपवायचा आहे. मला फक्त एकच सांगायचं आहे, भजन तिथे बसून सुद्धा करता येतं. असाल ते करा, जेथे तेथे कुठेही बसून भजन करा. म्हणून महाराज म्हटले सर्व काळ करावे, सर्व काळ भजन करता येतं. ठीक आहे, आता आम्हाला कळलं की सर्व काळ देवाचं चिंतन करता येतं, कुठेही करता येतं, कळालं. पण मग असं सांगा ना, भजन केल्याचा काय फायदा होतो? महाराज म्हटले तोंड पवित्र होतं. अभंगाचं दुसरं चरण. सदा वाचे नारायण, 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 सदा वाचे नारायण. केवदन मंगल, केवदन मंगल, सदा वाचे नारायण, सदा वाचे महाराज म्हटले सदा वाचे नारायण ते वदन मंगळ. त्या देवाचं नाव सतत वाचेने घेतल्यानंतर तोंड पवित्र होतं. दुसऱ्या चरणापर्यंत आलो. एकदा भजन म्हणा, 10 मिनिटात संपवतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा सदा वाचे नारायण ते वदन मंगळ. हो, माणसाचं